नमस्कार माझा मित्र परिवार, आपल्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीतून बाहेर पडून स्वतःला शांत करा. डोळे बंद करा आणि आजचा हा क्षण जगा. आज मी तुम्हाला एक अशी जादुई दुनिया दाखवणार आहे जिथे कल्पना शक्तीला उड्डाण मिळते. कावी चॅनलवर आपले स्वागत आहे. आपले डोळे बंद करा, स्वतःला या जादुई दुनियेत हरवू द्या आणि कथा ऐकण्याचा आनंद लुटा. जर तुम्हाला अशाच सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्टी ऐकायला आवडत असतील तर कावी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. जादुई घड्याळ. एकदा एका आटपाट नगरात विकास नावाचा एक मुलगा राहत होता. तो एका जुने घड्याळ शोधत होता जे त्याला वेळेत प्रवास करण्याची परवानगी देईल. तो अनेक दिवस आणि रात्री शोधत होता, परंतु त्याला असे घड्याळ सापडले नाही. एक दिवस तो एका जुने पुस्तकालय शोधत होता. त्याला पुस्तकालयाच्या शेवटच्या कोपऱ्यात एक धुळीने भरलेले घड्याळ सापडले. घड्याळाचा चेहरा खराब झाला होता आणि त्याच्या काटे खराब झाले होते. परंतु विकासला त्यात काहीतरी खास वाटले. तो घड्याळ घेऊन घरी गेला आणि त्याने ते साफ केले. त्याने घड्याळाच्या काटे ठीक केले आणि त्याला चांगले तेल लावले. नंतर त्याने घड्याळाच्या मागे एक लहान बटण दाबले. घड्याळाचा चेहरा चमकला आणि त्याच्या काटे वेगाने फिरू लागले. विकासला अचानक एक तीव्र प्रकाश दिसला आणि तो अंधारात गायब झाला. जेव्हा विकास पुन्हा जागा झाला तेव्हा तो एका अज्ञात ठिकाणी होता. तो एका जंगलात होता आणि त्याच्या सभोवारी अनेक झाडे होती. त्याला कळले की तो वेळेत प्रवास केला आहे. तो जंगलातून चालत होता आणि त्याला एका लहान गावात आला. गावातील लोक अजीब कपडे घालत होते आणि त्यांची भाषा त्याला समजत नव्हती. तो गावातून चालत होता आणि त्याला एका जुने घर सापडले. घराच्या बाहेर एक वृद्ध माणूस बसला होता. विकास त्याच्याकडे गेला आणि त्याला नमस्कार केला. वृद्ध माणसाने विकासला नमस्कार केला आणि त्याला घरात येण्यास सांगितले. विकास घरात गेला आणि वृद्ध माणसाने त्याला चहा दिला. विकास वृद्ध माणसाला विचारत होता की तो कोणत्या काळात आहे. वृद्ध माणसाने त्याला सांगितले की तो 17व्या शतकात आहे. विकास आश्चर्यचकित झाला. तो कधीही इतक्या दूरच्या काळात गेला नव्हता. तो वृद्ध माणसाला विचारत होता की तो या काळात कसा आला. वृद्ध माणसाने त्याला सांगितले की तो घड्याळामुळे वेळेत प्रवास करत आहे. विकासला आनंद झाला. तो अखेरीस वेळेत प्रवास करू शकला होता. तो वृद्ध माणसाला विचारत होता की तो कसा परत जाऊ शकतो. वृद्ध माणसाने त्याला सांगितले की त्याला घड्याळाच्या मागे असलेले बटण पुन्हा दाबावा लागेल. विकास घड्याळाच्या मागे बटण दाबले आणि पुन्हा एक तीव्र प्रकाश दिसला. जेव्हा तो पुन्हा जागा झाला तेव्हा तो पुन्हा आपल्या स्वतःच्या वेळेत होता. तो आपल्या खोलीत होता आणि त्याच्या घड्याळाची बाजूने पडलेली होती. तो घड्याळ उचलले आणि त्याला पुन्हा पाहिले. तो आश्चर्यचकित झाला की तो वेळेत प्रवास करू शकला. तो या अनुभवाला कधीही विसरू शकणार नाही. तो घड्याळ घेऊन पुस्तकालयात परत गेला आणि ते पुस्तकालयाच्या शेवटच्या कोपऱ्यात ठेवले. तो पुन्हा कधीही वेळेत प्रवास करू शकला नाही, परंतु त्याला कळले की त्याने एक अविस्मरणीय अनुभव मिळवला आहे. इच्छा पूर्ण करणारे झाड. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक झाड होतं जे 100 वर्षांतून एकदा इच्छा पूर्ण करते. ही कथा एका तरुण मुलाच्या प्रवासाची आहे ज्याला त्याच्या आयुष्याला बदलणारी इच्छा मिळवण्यासाठी त्याची पात्रता सिद्ध करावी लागते. गावातल्या लोकांनी त्या झाडाबद्दल अनेक कथा ऐकल्या होत्या, परंतु त्या झाडापर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. झाडाच्या आसपास एक जादुई जंगल होते ज्यात अनेक आव्हाने होती. एके दिवशी अर्जुन नावाचा एक तरुण मुलगा त्या झाडाच्या शोधात निघाला. त्याला त्याच्या कुटुंबासाठी एक मोठी इच्छा करायची होती.
त्याने ठरवले की तो त्या झाडापर्यंत पोहोचून त्याची इच्छा पूर्ण करणारच. अर्जुनने त्याच्या प्रवासात अनेक आव्हाने पार केल्या. त्याने जादुई प्राण्यांना भेटले, गूढ कोडी सोडवली आणि त्याच्या धैर्याची परीक्षा घेतली. शेवटी तो त्या झाडापर्यंत पोहोचला. झाडाने अर्जुनला विचारले, तू तुझी पात्रता सिद्ध केली आहेस. आता तुझी इच्छा काय आहे? अर्जुनने उत्तर दिले, माझ्या कुटुंबासाठी सुख आणि समृद्धीची इच्छा आहे. झाडाने त्याच्या इच्छेला मान्यता दिली आणि अर्जुनच्या कुटुंबाचे जीवन बदलले. ते सर्वजण आनंदी आणि समृद्ध झाले. अर्जुनच्या धैर्याने आणि निश्चयाने त्याला त्याची इच्छा पूर्ण झाली. ही कथा आपल्याला शिकवते की धैर्य, निश्चय आणि योग्यतेने आपण कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो. जादुई रंग. एक आठपत नगर होतं. त्या नगरात एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत काजल नावाची एक मुलगी राहत होती. तिला चित्रकला आवडायची, पण तिच्याकडे चांगले रंग नसायचे. तिला केवळ एकच रंग होता, तो म्हणजे काळा. काजल काळ्या रंगाने अनेक चित्र काढायची, पण ती चित्र काहीसे उदासीन वाटायची. एक दिवस काजल जंगलात फिरत होती. तिला एक छोटासा पक्षी दिसला, जो जखमी झाला होता. काजलने पक्षीला सावधानीपूर्वक आपल्या हातात घेतले आणि त्याच्या जखमेवर आपल्या काळ्या रंगाने हलकेच पुसले. आश्चर्याने जखम बरी झाली आणि पक्षी उडून गेला. काजल आश्चर्यचकित झाली. तिने पुन्हा एकदा आपल्या काळ्या रंगाने झाडावर चित्र काढले. चित्र पूर्ण झाल्यावर झाडावरच्या फुलांचा डोलारा फुलला. काजलला समजले की तिच्याकडे जादुई रंग आहे. तो रंग कोणत्याही गोष्टीला जीव देऊ शकतो. तिने आनंदाने आपल्या गावाला सुंदर बनवण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या काळ्या रंगाने गावाला रंगवण्यास सुरुवात केली. तिने नदीच्या काठावर फुले उभी केली, झाडांवर फळे लावली आणि घरच्या भिंतीवर सुंदर चित्र काढली. काजलच्या स्पर्शाने गाव रंगीबेरंगी झाले. प्रत्येक कोपऱ्यात आनंद होता. गावातील लोक काजलच्या या जादुई शक्तीने खूप खुश झाले. ते काजलला आपली राजकुमारी म्हणून मानत. काजलने आपल्या गावाला नवीन नाव दिले, रंगीला नगर. काजलने आपल्या जादुई रंगाने केवळ आपले गाव, तर संपूर्ण जग सुंदर बनवण्याचे ठरवले. तिने इतर गावांना, शहरांना भेट दिली आणि आपल्या जादुई रंगाने त्यांना सुंदर बनवले. एक दिवस काजल आकाशात उडत होती. तिने खाली पाहिले तर संपूर्ण पृथ्वी रंगीबेरंगी फुलांनी भरलेली होती. काजल खूप खुश झाली. तिला वाटले की तिने जगाला एक नवीन जीवन दिले आहे. काजलने आपल्या जादुई रंगाने जगातला प्रत्येक कोपरा सुंदर बनवला. ती सदैव आनंदी राहिली आणि लोकांना मदत करण्याचे काम करत राहिली. तिची ही कथा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. कशा वाटल्या तुम्हाला या गोष्टी? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आजच करा आणि या जादूच्या जगातले नवीन अध्याय कधीही चुकवू नका. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह.